युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर. आणि ऑरा म्हणजे नक्की काय? सो ऑरा म्हणजे आभामंडल. आपल्या फोटोंमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर देवाच्या मागे एक वलाई आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्य किंवा प्रत्येक वस्तू वलाई त्याच्या भोवती असतं आणि ती एनर्जी फ्लो करत असते तुमच्या बॉडीमधून किंवा त्या वस्तूमधून. त्याची जी एनर्जी आहे ही एनर्जी बेसिकली ऑरा. जर नोटीस केलं असेल तू सुद्धा की आपल्या घरी एखादी व्यक्ती आली ना आणि ती गेल्यानंतर आपल्या घरामध्ये एक विचित्र वातावरण तयार होतं. भांडणं होतात किंवा एखादी वस्तू तुटते किंवा किरकिर होते. बाळ असेल तर ते रडायला लागतं. तर त्या व्यक्तीने तुमच्या घरात आल्यानंतर त्याच्या ज्या एनर्जीज आहेत त्या ड्रॉप केलेल्या. मग तुमच्याबरोबर ज्या होणाऱ्या घटना आहेत की तुमचं करिअर नाही होते, तुमचं फायनान्स नाही होते, तुमच्या लाईफमध्ये स्टेबिलिटी नाही होते, या सगळ्याला रिझन हे तुमचा ऑरा. जे युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर आहे हे एनर्जीज, फ्रिक्वेन्सीज आणि व्हायब्रेशन्स चेक करायचं एक इलेक्ट्रिक गॅजेट आहे. सायन्सनी फार प्रगती केलेली ॲब्सोल्युटली नाही. पूर्वीच्या काळी नारळ घेऊन पाणी शोधायचे. तर या एनर्जीज त्यांना कशा कळायच्या की जमिनी खालून कुठून पाण्याचं स्रोत आहे. पूर्वीच्या काळी शेणाने जमीन चारवायचे. त्याच्या मागे रिझन काय होतं? मी याच्या विरोधात आहे की लक्ष्मी प्राप्तीचे मंत्र आहेत किंवा तुम्ही या मंत्राचं नामस्मरण करा. पैशाचा पाऊस पडायचा आहे, मग त्यांनीच ज्यांनी सांगितलेत हे मंत्र त्यांनीच म्हणावे आणि त्यांनीच पाऊस पाडून घ्यावा. देवाला रिस्पेक्ट आहेच, सगळे देव आपल्याला मदत करतात, पण माझा जो आराध्य देव आहे त्याचे जर मी मंत्र चॅन केले तर ते पण जे मंत्र मला फायदाच देत नाहीये आणि मी ते 2-2 तास रोज जाप करतेय, काहीच अर्थ नाही. त्याच्या फ्रिक्वेन्सीज जर चुकीच्या असतील, ज्या की तुझ्या बॉडी फ्रिक्वेन्सीला मॅच करत नसतील, ते तुला रिझल्टच देणार नाहीत. मे बी त्याचं रिव्हर्स काहीतरी होऊ शकतं आणि ते लोकांना कळत नाही. एखादं घर घेतलं जातं किंवा एखादी वास्तू घेतली जाते तर एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंडिया काय वर्ल्डचा टॉपमोस्ट वास्तू कन्सल्टंट आहे आणि त्याला बोलवलं. कुठल्याही बिल्डिंगचं एखादं प्लॅन त्याने बनवलं, त्या प्रत्येक प्लॅनचा फ्लोअर प्लॅन हा सेम असतो. तर एक साईड आपण 2 BHK ची धरली तर त्या साईडचे सगळे प्लॅन्स हे सेम. आता तिथे राहणारी प्रत्येक व्यक्तीचं लाईफस्टाईल सेम आहे का? म्हणजे जे इन्कम करतायत तो त्यांची सगळ्यांची हेल्थ सेम, मुलं एज्युकेटेड छान, म्हणजे खूप सगळं आहे असं होत नाही. रिझन काय आहे? कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणेच आजचा पण आपला जो पॉडकास्ट आहे हा ऑकल्ट रिलेटेड असणार आहे. आणि आपण बाकी पॉडकास्टमध्ये जी इन्फॉर्मेशन घेतली आहे, मग ते आकाशिक असेल किंवा मग न्यूमरोलॉजी असेल किंवा मग बाकी ऑकल्ट रिलेटेड जसे टॉपिक्स आहेत, तसाच आजचा टॉपिक आहे. आणि आजचा जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण की तो सगळ्या ह्या ज्या मोडॅलिटीज आहेत त्याचा एक कंबाईन एक्सपिरियन्स आपण म्हणू शकतो. आणि आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या ज्या गेस्ट आहेत त्या आहेत लिनांका ताई. तर ताई, तुमचं आमच्या पॉडकास्टवर मनापासून स्वागत. थँक्यू. आणि आमच्या प्रेक्षकांना थोडीशी तुमची ओळख करून द्या प्लीज. ओके, मी लिनांका दांडेल. माझं करिअर मी सुरुवात केली ॲज अ ड्रॉइंग टीचर म्हणून. मी 27 वर्ष ड्रॉइंग टीचर म्हणून काम करत होते आणि सडनली मला असं वाटलं की मी या ज्या फील्डमध्ये काम करते मी माझा टाईम वेस्ट करते. सो मी माझं फील्ड चेंज करून मी आज एक वास्तू ॲनालिसिस्ट आहे. मी ऑरा अँड एनर्जीवरती पद्मभूषण अवॉर्ड घेतलेला आहे. मला डॉक्टर ही पदवी देखील मिळालेली आहे ऑरा आणि एनर्जीवर. तर अशा प्रकारे मी माझं लाईफ आणि करिअर स्टार्ट केलेलं आहे आता या एजपासून पुढे. सो लोकांपर्यंत भरपूर माहिती पोचवायची आहे, त्याच्यासाठी आज तू बोलवलेला आहेस आणि आपण या माध्यमातून लोकांपर्यंत, रसिक प्रेक्षकांपर्यंत आपण ही माहिती पोचवणार आहोत. आता आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. आणि जे तुम्ही सांगितलं की युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर, करेक्ट, हे एक टूल आहे किंवा एक मीडियम आहे. सो हे काय आहे आणि याच्या थोडंसं आधी म्हणजे ऑरा म्हणजे नक्की काय? म्हणजे आपण ते आभा मंडळ वगैरे जे म्हणतो ते तर आहेच आहे, बट थोडं एक आयडिया येण्यासाठी लोकांना. बेसिकली हे जे युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर आहे हे एनर्जीज, फ्रिक्वेन्सीज आणि व्हायब्रेशन्स चेक करायचं एक इलेक्ट्रिक गॅजेट आहे, डाउजिंग गॅजेट आहे.
आणि आमच्या गुरूंनी 20 इयर्स त्याच्यावरती रिसर्च करून हे बनवलेलं गॅझेट आहे. सो मनुष्याचे म्हणा किंवा एन्व्हायरमेंट किंवा युनिवर्समधले जे एनर्जीज, व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सीज आहेत हे मेजर करायचं हे इन्स्ट्रुमेंट आहे. आणि हे बेसिकली एनर्जीवर, आणि मी देखील एनर्जीवरच काम करते. सो एनर्जी फील्ड इज एव्हरीथिंग. आपण जे आज जगतोय हे एनर्जीवरच आहे सगळं काही. त्याच्यामुळे एवढा मोठा विषय आहे की तो थोड्याशा शब्दात सांगणं फार कठीण आहे. तो जसं जसं आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे तसं तसं आपण त्या माध्यमातून त्याचा यूज करू शकतो. लाईक ह्युमन ऑरा चेक करण्यासाठी, नंतर आपण त्याच्या एनर्जीज चेक करण्यासाठी. ऑरा किती मीटर आहे, त्या ऑराचं बेसिक प्रत्येक ह्युमन बिईंगची एक क्रायटेरिया दिलेला आहे की 2 मीटर ते 3.5 मीटरपर्यंत एखाद्या माणसाचा ऑरा असतो. आता इथे आपण माणसाचा म्हणतोय, पण अगदी आपल्या समोर असणारी एखादी निर्जीव वस्तू त्याचा सुद्धा ऑरा असतो. सो प्रत्येक गोष्ट ही एमिट करत असते एनर्जीज. सो ऑरा म्हणजे आभामंडळ. तुझा पुढचा प्रश्न येणार आहे तर त्याचं मी अगोदरच उत्तर तुला देऊन मोकळं होते की ऑरा म्हणजे आभामंडळ. म्हणजे प्रत्येक मनुष्य किंवा प्रत्येक वस्तू ही एक एनर्जी वलय त्याच्या भोवती असतं आणि ती एनर्जी फ्लो करत असते तुमच्या बॉडीमधून किंवा त्या वस्तूमधून. सो त्याची जी एनर्जी आहे ही एनर्जी बेसिकली ऑरा आहे. आपल्या पूर्वीच्या काळी किंवा आपल्या फोटोंमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर देवाच्या मागे एक वलय आहे. ऊर्जा वलय म्हणतो त्याला आपण, आणि ती ऊर्जा एमिट होत असते. सो आपण देवाच्या फोटो मागे स्पेशली ती ऊर्जा वलय काढतो, पण आपल्याला गरजच नाही, कारण आपण कॅरी करतोय ती ऊर्जा. ओके, ऊर्जा आहे म्हणून तर आपण जीवित आहोत. जर ऊर्जाच नसती तर आपण डेड बॉडीला ऊर्जा नसते. बरोबर आहे, कारण शरीर आणि आत्मा निघून गेला की सगळं काही संपतं. सो ऊर्जा बेसिकली एनर्जी आहे. सो एनर्जी फोर्स वरती तर आपली पृथ्वी चाललेली आहे. आणि यू नो बेटर की एनर्जी फोर्स आपल्याला कुठून ब्रह्मांडातून मिळतीये, जमिनी खालून मिळतीये. तर असा हा ऑरा आणि ही एनर्जीज. मग आपलं शरीर व्हायब्रेट करते, प्रत्येक वस्तू व्हायब्रेट करते, जमीन व्हायब्रेट करतंय, युनिवर्स व्हायब्रेट होत आहे, तिथून व्हायब्रेशन्स आहेत, एनर्जीज आहेत. सो याच्यावरती फाइंड आउट करायचं काम हे युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर्स आहे. सो 20 इयर्सच्या मेहनतीनंतर बनवलेलं हे जे ऑरा स्कॅनर आहे एवढं अचूक काम करतं की त्याचे रिझल्ट हे अल्टिमेट आहेत. म्हणजे जेव्हा आपण आता या विषयावरती अजून बोलू तेव्हा आपल्याला कळत जाईल की हे कशा प्रकारे काम करतं. तर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं मी एनर्जीवर जे काम करते ते हेल्थ रिलेटेड. हेल्थ इज वेल्थ. पैसा आज आहे नाहीये, तुझ्याकडे पैशांचे ढीग पडलेत, पण तुझ्यामध्ये त्या पैशांना यूज करायची शक्ती, एनर्जी अगेन. जर ती एनर्जीच नाही तर पुढे तू काहीच करू शकत नाही त्या पैशाचं. सो बेसिकली हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हेल्थ ही एनर्जीजवरती काम करते. सो अशा प्रकारे आपण या एनर्जीजना फाइंड आउट करतो युनिव्हर्सल ऑरा स्कॅनरच्या माध्यमातून. आणि हा ऑरा आपण DNA सॅम्पलवरून चेक करतो. सो याच्यासाठी आपल्याला कुठल्याही पत्रिकेची, बर्थ डेटची, कशाचीच गरज पडत नाही. सो यू नो DNA सॅम्पल. जर मी एखादा व्यक्ती घेतला, मी न्यूमरॉलॉजिस्ट आहे, मी सिग्नेचर अनालिसिस करते, मी पत्रिका पण बघते, मी ड्रॉइंग अनालिसिस करते, मी रिस्ट वॉच अनालिसिस्ट आहे, मी ॲनिमल कम्युनिकेटर आहे, मी आकाशिक केलेलं आहे, मी मल्टिपल गोष्टी केलेल्या आहेत. पण मी युनिव्हर्सल ऑरा स्कॅनरचा उपयोग या सगळ्या मल्टिपल गोष्टींना यूज करून करते. त्याच्यामुळे त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते प्रचंड छान मिळतात. म्हणजे मल्टिपल पर्सेंटेजने आपल्याला त्याचे रिझल्ट्स मिळतात. आणि ते रिझल्ट्स आपण व्यक्तीला, ह्युमन बिईंगला हेल्दी ठेवण्यासाठी बेसिकली घेतो. आता हेल्दी कशा प्रकारे ठेवतो, तर एखादी क्लायंट माझ्याकडे येतं किंवा मला एखाद्या क्लायंटमध्ये दिसलं, म्हणजे मी ह्या फील्डमध्ये का जाण्यामागे एक कारण सांगते की मला हे नॉलेज होतं. मला बालकडू घरातूनच मिळालं. माझे वडील वास्तू कन्सल्टंट, माझा काका ज्योतिषांचं सगळं, त्याला लहानपणापासून मी बघितलं की पामिस्ट्री हे ते. माझे जे कॉलेजचे प्रोफेसर्स होते त्यांनी पण मला भरपूर काही मदत केली, पामिस्ट्री बुक्स दिल्या, शिकवलं. ते साईबाबांचे भक्त, त्यांना साईबाबांची हे होती, वरदहस्त म्हणायला हरकत नाही.
आणि त्यांनी तो मल्टिपल पद्धतीने मला ते शिकवलं आणि असं मी घेत गेली युनिव्हर्समधून मला ज्या एनर्जीज आणि मला जे ज्ञान मिळालं ते. आणि मी टीचिंग प्रोफेशन करत असताना मी मुलांबरोबर तिथं रमलेच, पण मुलांबरोबर रमत असताना मी जेव्हा बघायची की भरपूर म्हणजे लाईक माझे आई वडील किंवा माझे सासू सासरे किंवा हे हेल्थ इश्यूजमध्ये त्यांना भरपूर प्रॉब्लेम्स यायचे. म्हणजे म्हातारपण लागलं की औषधं डॉक्टर्स हे लागतात. मग मला असं जाणवायला लागलं की हे का. मग जेव्हा एनर्जी फील्डमध्ये आम्ही काम करायला लागलो तेव्हा कळलं की हे नॉट बिकॉज ऑफ समथिंग, दिस इज बिकॉज ऑफ एनर्जी. ओके. सो ब्रह्मांडामधून येणारी एनर्जी आणि जमिनीमधून येणारी एनर्जी म्हणजे लाईक ग्लोबल एनर्जी आणि कॉस्मिक एनर्जीच्या मध्ये आहोत आपण. देवानी आपल्याला अलाइन करून पाठवलेलं, ही अलाइनमेंट कुठेतरी डिस्टर्ब झाली आहे आणि जेव्हा ही अलाइनमेंट डिस्टर्ब होते तेव्हा आपल्याला मेजरली हेल्थ इश्यूज होतात. ओके. आपण म्हणतो की आपण फार हुशार आहोत, सायन्सनी फार प्रगती केलेली आहे. ॲब्सोल्युटली नाही. आपले पूर्वजे अतिशय हुशार होते, त्यांना काही हे गॅजेटची काहीच गरज नव्हती. पूर्वीच्या काळी नारळ घेऊन पाणी शोधायचे. राईट. बरोबर. तर या एनर्जीज त्यांना कशा कळायच्या की जमिनी खालून कुठून पाण्याचा स्रोत आहे. मग ते बरोबर सांगायचे की तुम्ही इथे खोदा म्हणजे तुम्हाला तिथे पाणी मिळेल. आता आपण हे गॅजेट्स वापरतोय. पूर्वीच्या काळी शेणाने जमीन चारवायचे. त्याच्यामागे रिझन काय होतं तर मॅग्नेटिक फील्डमधून ज्या रेडिएशन्स डेव्हलप झालेले आहेत ते रेडिएशन्स जमिनीला हार्म करायचे आणि जमिनीतून ते रेडिएशन्स आपल्या शरीरामध्ये यायचे. आताही येत आहेत. पूर्वीची लोक एवढी हुशार होती की गाईचं काव डंक म्हणजे गाईचं शेण, आपण गोबर म्हणतो त्याला, हे शेणाने जमीन सारवायचे. बरोबर. ही प्रथा ऑलमोस्ट आता बंद झाली आहे, पण गुजरातच्या काही गावांमध्ये अजूनही मी बघितलेलं आहे की अजूनही लोक शेणाने सारवतात. आणि हे सारवत असताना ते ओल्या शेणाने सारवायचे आणि आपण म्हणायचो की वास येतो हे, पण त्याच्यामध्ये जी पवित्रता आहे आणि त्याच्यामध्ये जे एनर्जीजना थोपवायची शक्ती आहे ती अजून कशातच नाही आहे. ओके. तर जेव्हा या एनर्जीज हिट करायच्या तेव्हा ते शेणाने सारवलेली जमीन आहे ना त्याला परत तडे जायचे. करेक्ट. आणि मग परत आपली आजी किंवा मी बघितलंय माझ्या आईने त्या जमिनी सारवलेल्या आहेत, तर त्या जमिनी परत सारवल्या जायच्या. त्याच्या मागे रिझन असं होतं की या एनर्जीज तुमचं आपलं शरीर हे अन्नमय कोश आहे. आपण अन्नांनी हे वाढवलेलं आहे. जसं थंडीमध्ये आपले स्किन ड्राय होते, आपण मॉइश्चरायझर लावतो. मॉइश्चरायझर आपलं स्किन साफ करून घेते. या एनर्जीज मल्टिपल रेडिएशन्स आणि एनर्जीज आपलं शरीर खेचून घेत आहे एनर्जीज. तेव्हाही घ्यायचे, पण तेव्हा त्या एनर्जीजना वरच येऊन द्यायचे नाही, न्यूट्रलाइज होऊन. तर जमीन न्यूट्रलाइज झाली की ते हेल्दी असायचे. मला आठवत नाहीये की आपण ऐकलंय पूर्वीच्या आजोबांच्या तोंडून किंवा आजीच्या तोंडून की 50व्या वर्षी एखादा, 50 पण नाही, 20व्या 25व्या वर्षी कोणाला हार्ट अटॅक आलाय आणि कोणी गेलाय. त्यांना न BP न शुगर न कुठलेच आजार नव्हते. माझी आजी 90 वर्ष जगली आणि ती 90 वर्षापर्यंत सुईमध्ये धागा होऊन ती गोधड्या शिवायची. एवढी हेल्दी वेनी गेली. सो मी याने टर्न का झाले की जायचं तर सगळ्यांनाच आहे, कोणी अमृत घेऊन आलेलं नाही. सो मग हेल्दी वेनी का नको जायला, कारण असे मल्टिपल लोक आहेत. हॉस्पिटल्स जे आहेत हे प्रचंड बिलं करतात. त्याच्यात तो क्लायंट पण त्रस्त होतो. हे इंजेक्शन खूपच, ते इंजेक्शन लाव, CT स्कॅन करा, MRI करा, सगळं काही करा. त्याच्यामध्ये पैसे जातात, फॅमिली डिस्टर्ब होते आणि फॅमिली डिस्टर्ब झाल्यानंतर पैशाने तर माणूस गेलेलाच आहे आणि तो व्यक्ती हातातून जातो. मग असे रेडिएशन्स जे तुमचं शरीरामध्ये एनर्जीज देऊन ते रोग देत आहेत, ते रोग कुठे आणि कसे कमी होणार. तर युनिव्हर्सल ऑरा स्कॅनरनी आपण ह्या ज्या जमिनीच्या खालून गेलेल्या ज्या एनर्जीज आहेत आपण त्या रेक्टिफाय करतो, त्या शोधून काढतो आणि त्यालाच म्हणतात जिओपॅथिक स्ट्रेस. ओके. आता जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे काय, इल रेडिएशन्स म्हणजे वाईट रेडिएशन्स आहेत, हे तुमच्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि ते तुमच्या बॉडीला कॅप्चर करतात. तुमचे ऑर्गन्स डॅमेज करतात. ओके.
टेक फॉर एक्झाम्पल, आपण बसलोय इथे, आता इथून एखादी जिओपॅथिक स्ट्रेस लाईन गेली असेल, मी इथे जर 2-3 तास बसली तर ऑटोमॅटिकली त्याच्यातून येणारे रेडिएशन्स आहेत, हे रेडिएशन्स माझ्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होत आहेत, हे आपल्याला कळतच नाही. काही जण त्याच झोनवरती किंवा त्याच पॉईंटवर बसून बसून लहान एजमध्ये सुद्धा मुलांना डायबिटीस होत आहेत, डोळे खराब होत आहेत. सो ते रेडिएशन त्यांच्या कुठला जो वीकन ऑर्गन असतो त्याच्यावरती काम करतात. एखादा तुझा स्ट्रॉंग ऑर्गन असेल तर तो तो जास्त लवकर खराब होत नाही, तो कमी प्रमाणात, तीव्रता त्याची कमी असते. आणि एखादा ऑर्गन पटकन का खराब होतो, कारण तो ऑलरेडी वीक असतो. मग जिओपॅथिक स्ट्रेस हे असं जो वीकन आहे त्याच्यावरती पहिले हमला होतो आणि मग ते ऑर्गन्स हळूहळू तुमचे खराब व्हायला सुरुवात होतात आणि अशा प्रकारे आपण आजारपणं लागतात आणि सगळं काही होतं. सो एकदा शरीर आजारपणाच्या विळख्यात सापडलं की मग आपण हताश होतो आणि काहीच करू शकत नाही. मग कितीही पैसा असो, काही असो, काही उपयोग नाहीये त्याचा. सो युनिव्हर्सल ऑरा स्कॅनरचं मुख्य काम म्हणजे काय आहे की या अशा एनर्जी शोधून काढणं. आता हे रिसर्च केले तर याच्यामध्ये मल्टिपल लाईन्स असतात. जसं मी म्हटलं जिओपॅथिक स्ट्रेस लाईन्स, याला आम्ही जिओपॅथिक स्ट्रेस लाईन्स म्हणतो, पण या हार्टमन लाईन्स आहेत. हार्टमन सायंटिस्ट एक होता, डॉक्टर होते, त्यांनी या लाईन्सचा शोध केला. त्याच्यानंतर करी लाईन्स, ले लाईन्स, अशा मल्टिपल निगेटिव्ह एनर्जीच्या लाईन्स आहेत ज्या आपल्या जमिनी खालून जातात. कॉस्मिक एनर्जीमध्ये आपले 9 प्लॅनेट्स येतात. आम्ही निगेटिव्ह एनर्जीज पहिले चेक करतो, पॉझिटिव्ह एनर्जी चेक करतो आणि मग अशा या जिओपॅथिक स्ट्रेस लाईन्स चेक करून तुमचं वास्तू त्याच्याप्रमाणे चेक केली जाते. तुमच्या शरीरावर या जिओपॅथिक स्ट्रेस लाईन्सचा काही इम्पॅक्ट आहे का तो बघितला जातो. आणि अशा प्रकारे युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर मल्टिपल वेजनी, टेक फॉर एक्झाम्पल, आपण या सोफ्यावर बसलेलो आहोत, आता स्कॅनरच्या मार्फत आम्ही चेक करू शकतो की हा सोफा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, याच्यामध्ये काही स्ट्रेस आहे का. आता तू म्हणशील की हा स्ट्रेस कसा येतो. एखादं फील्ड आहे, जमीन आहे, त्या जमिनीवर एक झाड उभं आहे. आता ते झाड जिओपॅथिक स्ट्रेस लाईनवर असेल तर त्या झाडाने सुद्धा त्या सगळ्या एनर्जीज ॲब्झॉर्ब केल्या. आता त्या एनर्जीज ॲब्झॉर्ब करून ते झाड मोठं झालं. मोठं झाल्यानंतर एखाद्याची दृष्टी गेली त्या झाडावर, त्यांनी ते झाड कट केलं, ते झाड सॉमिलमध्ये गेलं, ते फळ्या झाल्या किंवा त्याचं प्लायवूड झालं, ते प्लायवूड कुठेतरी गेलं, ते समजा इकडे आलं, त्याचं इथे यूज केला, त्याच्यावर आपण बसलोय. आता त्या झाडाने, त्या वूडने ज्या काही एनर्जीज ऑब्झर्व केल्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यावर बसल्याने या एनर्जीज ते आपल्याला देत आहे. बरोबर आहे. जसं गाडीमध्ये सुद्धा गेल्यावर आपण पहिले काचा खाली करतो, कारण आतमधलं जे प्लास्टिक असतं ते सुद्धा व्हायब्रेट करत असतं. त्याच्यातून सुद्धा काहीतरी आपण म्हणतो की प्लास्टिक सुद्धा स्मेल येतो किंवा एक एअर त्याच्यातून पास होत असते. सो दॅट इज ऑल्सो ऊर्जा एक प्रकारची. सो अशा पद्धतीने आपण ह्याच्यावर बसलो म्हणजे आपण ह्या एनर्जीज घेतल्या आणि तुला कळतच नाहीये की आपण या एनर्जीज घेतो आणि आपल्या शरीरामध्ये त्याचं काय इल इफेक्ट्स आहेत. मग हे माझं जो वीकन ऑर्गन असेल त्या ऑर्गनवरती ते काम करायला सुरुवात करतं आणि मग मला पाठीचा म्हणजे जो काही वीकन पार्ट असेल ते प्रॉब्लेम्स पॉपअप होतात. आता एखादी गोष्ट पॉपअप कशी होते, लगेचच झाल्या नाही होत, त्याला वेळ लागतो. जेव्हा आता तापही येतो, काल मी आईस्क्रीम खाल्लं म्हणून मग आज मला ताप आला, असं आईंची नॉर्मली समज असते. काल पावसात भिजले म्हणून आज ताप आला, असं नसतं. बेसिकली काही जंतू असतात आपल्या शरीरामध्ये, ते गेलेले तर असतात 1 आठवड्या अगोदर, पण ते हळूहळू डेव्हलप होतात आणि सर्टन स्टेजला येतात की ते आता तुमच्यावर अटॅक करतील आणि तेव्हा तुम्हाला सडनली ताप येतो. बरोबर. सो अशाच या गोष्टी असतात. जसा जिओपॅथिक स्ट्रेस तुम्ही जेवढा जास्त घेता तेवढ्या त्या एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये डेव्हलप होतात. पण आता तुम्ही जे छान उदाहरण दिलं सोफ्याचं, सो आता त्या स्कॅनर थ्रू, त्या टूल थ्रू आपल्याला कळालं की हा सोफा निगेटिव्ह आहे समजा, बरोबर, तर मग त्याच्या पुढची प्रोसेस काय असते की मग तो हा आपल्याला काय आता टाकून द्यावा लागेल. कारण की जर एक मिडल क्लास माणूस जो आपला पॉडकास्ट बघत असेल त्याने तर मेहनतीने घेतलेला हा सोफा आहे, सो तो काय करू शकतो ह्या अशा. बेसिकली आता समजा मी कोणाला सांगितलं तर आपले जे चाहते आहेत तर प्रेक्षक आहेत ते म्हणतील आपला सोफा तर असा नाही ना. तर बेसिकली अज्ञानात सुखे म्हणतात ना. जर आपण चेक करू शकत नाही
तर बघूच नाही माणसाने. बर. पण जेव्हा आपण वास्तू चेक करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण चेक करतो. आणि या गोष्टींमध्ये आपण प्रत्येक वस्तू सगळ्यात पहिले तर त्या घराच्या एनर्जीज आपण फिक्स करतो. ओके. म्हणजे कसं करतो तर आपण स्कॅनर थ्रू प्रत्येक त्या जिओपॅथिक स्ट्रेस जी मॅग्नेटिक लाईन आहे, रेडिएशन्स आहेत, पहिले ते चेक करतो आणि त्याची जो फ्लो आहे तो थांबवायचा. ओके. आता त्याला कनेक्शनच थांबलं, लाईक मोबाईल आणि चार्जर. आपण मोबाईलला चार्ज जेव्हा प्लग ऑन करतो तेव्हाच मोबाईल चार्ज होणार. बरोबर. जेव्हा मी ते कनेक्शनच थांबवलं तर हा चार्जच होणार नाही. बट इटसेल्फ याच्यामध्ये जर काही रेडिएशन्स असतील तर आपण ज्या रेमेडीज टाकतो त्यांनी त्या रेमेडीजनी तिथला एरिया सुद्धा चार्ज व्हायला सुरुवात होतो. ओके. ओके. सो असं नाहीये की हे टाकून द्या. नंतर काही रिसर्च करून काही वस्तू बनवलेल्या आहेत त्या सर्टन पिरियडसाठी आपण ठेवायला घेतो. आणि नंतर जेव्हा आपली एखादी व्हिजिट परत होते त्या घरामध्ये चेक करायला 6 महिन्यानंतर वगैरे, तेव्हा आपण चेक करतो की आता त्या वस्तूने ह्याच्यामध्ये किती म्हणजे किती त्याच्यावरती काम केलेलं आहे. लाईक कैरी आणि मसाला. आज मी कैरी घेतली आणि मसाला घेतला तर तुम्ही आज टाकल्या त्याच्यात मसाला तर मुरत नाही ना, त्याला वेळ लागतो. करेक्ट. सो एनर्जी फील्ड ही अशी आहे की असं नाही म्हणतायत तूप खाऊन रूप आलं. त्या एनर्जीज एवढ्या कधी कधी स्टबन असतात की त्या आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे त्या पटकन कॅच नाही होत. कधी कधी पटकन होतात, कधी कधी वेळ घेतात. सो त्या एनर्जीज किती स्टबन आहेत आणि समोरच्या पॉझिटिव्ह एनर्जीला किती ऍक्सेप्ट करतायत त्याच्यावरती डिपेंड करतं. समजा ती वस्तू मी या सोफ्यामध्ये ठेवली तर ती वस्तूची एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी दोघांमध्ये फायटिंग होते. सो जो जास्त त्याच्यावरती स्ट्रॉंग आहे त्याचा विजय होतो. प्लस आपण ज्या रेडिएशन लाईन्सना थांबवलंय म्हणजे बाहेरून तर त्याला काही ऍड ऑन मिळत नाहीये. मग आता हा किती एकटा कुठे लढणार, सैन्यच नाहीये मागे. एकटं काय करू शकतो. सो अशा पद्धतीने अशाही रेमेडीज बनवलेल्या आहेत की या जिओपॅथिक स्ट्रेस लाईन्सना सुद्धा आपण थांबवू शकतो आपल्या घरामधून. बेसिकली नॉर्मल वास्तूमध्ये काय बघितलं जातं, घरातल्या 4 भिंती आहेत, मॅप टाकला जातो, शक्तीचक्र टाकलं जातं आणि त्याच्यावरती आपण बघतो की या झोनमध्ये हे पाहिजे, त्या झोनमध्ये ते पाहिजे. आता तू मला सांग, आपण समजा एखादं बुर्ज खलिफा घेऊया. 256 मला वाटतं त्याचं आहे ते 256. हो, मी 254 पर्यंत गेलीये. सो जे जमिनीच्या खालून ज्या लाईन्स जात आहे त्या लाईन्स तुझ्या 254 पर्यंत सुद्धा तुला रेडिएशन देणार. बरोबर आहे. पण जर तिथले एखाद्या वास्तू अगदी इंडिया काय वर्ल्डचा टॉपमोस्ट वास्तू कन्सल्टंट आहे आणि त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू या बुर्ज खलिफा जाऊ दे, कुठल्याही बिल्डिंगचं एखादं प्लॅन त्याने बनवलं आणि त्या प्रत्येक प्लॅनचा फ्लोअर प्लॅन हा सेम असतो. बरोबर. आता समजा टेक फॉर 2 BHK घेतला तर एक साईड आपण 2 BHK ची धरली तर त्या साईडचे सगळे प्लॅन्स हे सेम असतात. आता तिथे राहणारी प्रत्येक व्यक्तीचं लाईफस्टाईल सेम आहे का? नाही. मी समजा सगळ्या फ्लोअर्सना ट्रीट केलं तरी पण त्यांचं सेम येईल नाही. अर्ली म्हणजे जे इन्कम करतायत तो त्यांची सगळ्यांची हेल्थ सेम, मुलं एज्युकेटेड छान, म्हणजे खूप सगळे हाय, असं होत नाही. रिझन काय आहे? ती लाईन तुम्ही जे म्हणता एनर्जी. बिकॉज 4 भिंती तर आहेत पण एनर्जी कुठे? ओके. सो जेव्हा एखादं घर घेतलं जातं किंवा एखादी वास्तू घेतली जाते तर एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज तू इथे आहेस, मी इथे ना, शरीर आहे पण जर एनर्जीच नाही त्याच्यामध्ये तर काही अर्थच नाही. आणि माझं शरीर माझी एनर्जी, तुझं शरीर तुझी एनर्जी. माझी एनर्जी तुझ्या शरीरात टाकून ते तसं ऍक्ट करणार नाही, कारण तुझ्या शरीराचं स्ट्रक्चर, माझ्या शरीराचं स्ट्रक्चर हे दोन्ही वेगवेगळे आहे. ओके. सो जसं वास्तूचं स्ट्रक्चर आहे आणि तिथे ज्या एनर्जी फ्लो आहेत त्या एनर्जीज बघितल्या जातात. आपण वास्तू चेक करताना सुद्धा आपण बघतो किती वास्तू. सगळ्यात पहिले आमचं प्रोसेस अशी असते की आम्ही सांगतो की एखादं घर, तुम्ही आता करोडोंच्या वरती घरांच्या किमती झालेल्या आहे, मग जेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही घर घेताय तर तुम्ही त्या घराचं म्हणजे तुम्हाला एखादा प्लॅन आवडलाय, एखाद्या बिल्डरने तुमच्या समोर प्लॅन ठेवला की हे अवेलेबल आहेत, मग तो प्लॅन घेऊन या आणि तुम्हाला आवडलेलं म्हणजे मला एखादा हाच फ्लॅट आवडला, ती एनर्जी मला अट्रॅक्ट करते म्हणून मला तो फ्लॅट आवडला. करेक्ट. बरोबर आहे. न आवडणाऱ्या फ्लॅटकडे आपण बघतही नाही. मग आपण जी एनर्जी कॅरी करतोय ना
तीच एनर्जी आपल्याला अट्रॅक्ट करते. दिस इज अ इम्पॉर्टंट सिम्बॉल. बर. माझी जर पॉझिटिव्ह एनर्जी असेल ना तर मी फक्त पॉझिटिव्ह एनर्जीच अट्रॅक्ट करणार. कारण पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट पॉझिटिव्ह थिंग्स, निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट निगेटिव्ह थिंग्स. ओके ओके. सो म्हणून मी सांगते की कधी पण वास्तू विकत घ्यायच्या अगोदर पहिले तुमच्या एनर्जीज फिक्स करा. बर. कारण तुम्ही जी एनर्जी घेऊन जाणार आहात ती एनर्जीच सगळं काही आहे. कारण तुमची एनर्जी पॉझिटिव्ह झाली की तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट होणार आणि तुम्ही तो फ्लॅट चूज करणार. मग असं नाहीये, काही जणांचे प्रश्न येतात, माझे काही क्लायंट्स विचारतात की मॅडम आज तुम्ही मला सांगितलं हे वापरू नका, पण आम्ही काही तुम्हाला दरवेळेला तुमच्याकडे येणार नाही. बरोबर. मी तुमच्या एनर्जीज फिक्स करून दिल्यात ना, तुम्हाला पॉझिटिव्ह करून दिलंय ना, आता तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींकडेच जाणार. ओके. आज तुला जर एखाद्या पर्टिक्युलर कलरचं, आपण बरेचशा वेळा बघतो की आपण एकाच कलरला अट्रॅक्ट होतो आणि त्याच कलरचे टी शर्ट्स, कपडे घेतो नॉर्मली, किंवा घराचे पडदे किंवा जे काही आपल्याला तो पर्टिक्युलर कलर खूप अट्रॅक्ट करतो. म्हणजेच तुझी बॉडी त्या कलरला अट्रॅक्ट करते, त्या एनर्जीला अट्रॅक्ट करते. असं का होतं तर कुठेतरी येस. सो म्हणून सगळ्यात पहिले जेव्हा आपण एखाद्या मनुष्याचा ऑरा करतो तेव्हा आपण त्याच्या एनर्जीज फिक्स करतो. ओके. त्याचा ऑरा तर फिक्स करतो. आता ऑरा म्हणजे काय, मी बसलीये तर माझा ऑरा समजा जर 15-20 मीटर असेल तर 15-20 मीटरच्या रिंगणामध्ये त्या एनर्जीज व्हायब्रेट होत आहेत. त्याच्यामध्ये येणारा एखादा व्यक्ती आहे तो सुद्धा मला तेवढाच पॉझिटिव्ह असेल. एखादा निगेटिव्ह व्यक्ती असेल ना तो ऑटोमॅटिकली लांब जाईल. म्हणजे माझे मित्र, माझे नातेवाईक, जे कोणी असतील ते माझ्यामध्ये माझ्या ऑरामध्ये ते राहू शकणार नाही. अच्छा. ऑटोमॅटिकली. म्हणजे असं होतं की बऱ्याचशा लोकांचं आम्ही जेव्हा फिक्स करतो काही रिलेटिव्ह ऑटोमॅटिकली कट ऑफ होतात. रिझन काय आहे? ऑरा एनर्जी. कारण जी आपण छान एनर्जी केलेली आहे ती दुसरी एनर्जी त्याला हेच करू शकत नाही, एक्सेप्टच करू शकत नाही. तुला अगदी दया आली, एखाद्या गटारातला किडा तू काढलास आणि तू म्हणाला अरे बिचारा किडा, तो तू चांगल्या पाण्यामध्ये टाकला तर तो राहणार नाही, तो मरून जाईल तिथे, कारण तो बनलाय त्याच्यासाठी. करेक्ट. म्हणजे आपण कधीतरी म्हणतो की नातेवाईकांमध्ये वैचारिक मतभेद तर असतातच, पण नको यार यांना नका बोलू कारण ते मला नाही आवडत. काही व्यक्ती आपल्या घरी सुद्धा आल्यावरती जर नोटीस केलं असेल तू सुद्धा, आम्ही तर भरपूर वेळा नोटीस केलंय की आपल्या घरी एखादी व्यक्ती आली ना आणि ती गेल्यानंतर आपल्या घरामध्ये एक विचित्र वातावरण तयार होतं. भांडणं होतात किंवा एखादी वस्तू तुटते किंवा किरकिर होते, बाळ असेल तर ते रडायला लागतं. तर हे काय आहे, तर त्या व्यक्तीने तुमच्या घरात आल्यानंतर त्याच्या ज्या एनर्जीज आहेत त्या ड्रॉप केलेल्या आहेत. करेक्ट. सो या एनर्जीज तुमच्या घराच्या ॲटमॉस्फिअरला जो ऑरा आहे त्याला हॅमर करायला सुरुवात करतात आणि तुमच्या घरातल्या एनर्जी फोर्स डिस्टर्ब होतो आणि मग सगळं डिस्टर्ब होतं. ओके. त्याच्यामुळे बेसिकली जेव्हा आमच्याकडे अशा व्यक्ती येतात तेव्हा आम्ही त्या व्यक्ती गेल्यानंतर एक क्लेन्झिंग प्रोसेस करतो. बरं. मग तुम्ही क्लेन्झिंग कसं करता? म्हणजे आता तुम्ही जे म्हणाल बेसिकली क्लेन्झिंग आम्ही करतो. म्हणजे मी करते याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी करावं, कारण सगळ्यांना ते सूट होईल का नाही होईल हे आपल्याला माहिती नाही. राईट. सो बेसिकली आम्ही क्लेन्झिंग प्रोसेस अशी करतो की माझ्याकडे स्पेशल काही कापूर आहेत, आम्ही ते कापूर ठेवतो, कापूर बर्न करतो. काही हर्ब्स आहेत ते जे की आम्हाला सुटेबल आहेत, कारण काही गोष्टी आता समजा जर मी इथे नावं घेतली आणि लोकांनी ते करायला सुरुवात केली तर कोणाला ॲलर्जी असू शकते आणि मे बी ते कोणासाठी अँटी असू शकतात. म्हणून मी सोशल मीडियापासून मी का लांब आहे याच्यासाठी, कारण जर मलाही द्यायचे झाले तर मी भरपूर रील्स टाकू शकते. करेक्ट. कारण रील्स आता सोशल मीडियामध्ये एवढं व्हायरल होतंय की हे स्विच वर्ड्स आहेत किंवा हे क्रिस्टल ब्रेसलेट्स आहेत, म्हणजे लोकांना आवडलं की लोक ती घालायला सुरुवात करतात. मी घाबरते लोकांना सांगायला, कारण आज मला सूट होतंय ते तुला सूट होईलच असं नाही. त्याच्या पण एनर्जीज आहेत, प्रत्येक गोष्टीच्या एनर्जीज व्हायब्रेशन्स आहेत. आता आम्ही जे करतो आमच्या घरासाठी ते आमच्या घरासाठी सुटेबल आहे, ते तुझ्या घरासाठी सुटेबल असेल का नसेल मला माहिती नाही, बिकॉज मे बी माझ्या घराच्या एनर्जीज मी सेट केलेल्या आहेत त्याच्यामुळे मला ते सूट करतंय, पण तुझ्या घराच्या एनर्जीजच सेट नाहीयेत आणि तू ते करायला लागलास तर कदाचित होऊ शकतं त्याचे उलटे रिव्हर्स इफेक्ट तुम्हाला मिळू शकतील. सो त्या एनर्जीज रिव्हर्स येऊ शकतात. ओके. मग आपल्याला असं नकोय, कारण मला कोणाच्या आनंदात
सहभागी झालेला आवडेल, पण एखाद्याला जर त्याचं ड्रॉबॅक सुरू झाले किंवा चुकीचं जर काही व्हायला लागलं तर मला त्याच्यामध्ये माझा हिस्सा नकोय. बरोबर. म्हणून मी फार अवॉइड करते सोशल मीडियावरती असं टाकायला. कारण हा स्विच वर्ड तुम्ही बोला, तुम्हाला त्याचे पैशाचं काय म्हणतात छप्पर फाडके, धन कॉन्व्होलेक्सा वगैरे. सी मी ड्यू टू रिस्पेक्ट टू ऑल पीपल ज्यांचं नॉलेज आहे ते, पण माझं असं स्वतःचं मत आहे, कारण मी एनर्जी फील्डवर काम करते. आपण जे बोलतो प्रत्येक आपला शब्द हा व्हायब्रेट करतोय, त्याच्यातून काहीतरी ऊर्जा निघते आहे. तर हे जे व्हायब्रेशन्स आहेत हे व्हायब्रेशन्स फार महत्वाचे आहेत माझ्या बॉडीला. आपण मी एक सिम्पलचं एक्झाम्पल देते. रेडिओ आहे, टेक फॉर एक्झाम्पल तू रेडिओ आहेस, मला रेडिओ मिर्ची ऐकायचंय, तर मला रेडिओ मिर्चीचे जे ट्युनिंग आहे, फ्रिक्वेन्सीज आहेत, मला ती मॅच करायची. जर मी दुसरी फ्रिक्वेन्सी टाकली तर मला दुसरं स्टेशन येईल. मग मी जर एखादा तुला स्विचवर्ड दिला आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीज जर चुकीच्या असतील, ज्या की तुझ्या बॉडी फ्रिक्वेन्सीला मॅच करत नसतील, ते तुला रिझल्टच देणार नाहीत. मे बी त्याचं रिव्हर्स काहीतरी होऊ शकतं आणि ते लोकांना कळत नाही. करेक्ट. कोणीतरी सांगितलं की दही घ्या आणि अंगाला, म्हणजे मला जास्त बोलायचं नाहीये त्याच्यावरती, कारण प्रेक्षक सुद्धा सुजाण आहेत. तुम्ही सगळं जाणता की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. कारण बेसिकली हे नंबर्स लिहा, हे स्विचवर्ड्स बोला, हा मंत्र बोला. तर आपण हे जे सगळं करतो हे आपल्या फ्रिक्वेन्सीजना, आपल्या बॉडीला ते किती सुटेबल आहे, त्याचे रिव्हर्स रिझल्ट्स तर नाही मिळत आहेत ना. कारण जेव्हा आम्ही एखादा मंत्र सुद्धा एक रेमेडी म्हणून कोणाला देतो, तर त्या मंत्राचे व्हायब्रेशन्स जर ते बॉडी घेत नसेल तर आम्ही तो मंत्र तुम्हाला सांगतो की हा मंत्र तुम्ही चॅन्ट करू नका, कारण त्याचे काहीच तुम्हाला व्हायब्रेशन्स मिळत नाहीयेत. राईट. देवाला रिस्पेक्ट आहेच, सगळे देव आपल्याला मदत करतात, पण माझा जो आराध्य देव आहे त्याचे जर मी मंत्र चॅन्ट केले तर ते मल्टिपल वेनी मला फायद्याचे ठरतील. पण जे मंत्र मला फायदाच देत नाहीये आणि मी ते 2-2 तास रोज जाप करतेय, काहीच अर्थ नाहीये ना. बरोबर, निरर्थक आहेत ते. सो व्हायब्रेशन्सने आपले मंत्र आपल्याला कुठले सुटेबल आहेत किंवा कुठल्या रेमेडीज आपल्याला सुटेबल आहेत, ज्या आपल्या बॉडीला, आपल्या घराला, आपल्या ऑराला सुटेबल आहेत, हे आपण आपल्या क्लायंट्सना देतो. ओके. की तुम्ही रॅन्डमली असं काहीतरी सोशल मीडियावरचं बघून ते फॉलो करा, इट्स ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. करेक्ट. कारण मी याच्या विरोधात आहे. कारण आपल्याला सांगितलं जातं की लक्ष्मी प्राप्तीचे मंत्र आहेत किंवा तुम्ही या मंत्राचं नामस्मरण करा. आपल्याला काही येतात, काही म्हणजे म्हणतात ना, कावळा बसायला आणि फांदी तुटायला. तर एखादं तुम्ही बोललात आणि ते झालं तर तुम्हाला वाटतं अरे हे मला वर्क करतंय, पण ती वेळच आलेली असते तेव्हा. ओके. आणि जेव्हा तुम्ही हे चॅन्टिंग किंवा हे जे सुरू करता, व्हायब्रेशन्स घ्यायला सुरू करता, ऑटोमॅटिकली ते नंतर काम करायला सुरुवात करतं आणि मग त्याचे इल रिझल्ट्स आलेले ते तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही सडनली म्हणता की माझ्याबरोबर हे असं का होतं. पैशाचा पाऊस पडायचा आहे, मग त्यांनीच, ज्यांनी सांगितलेत हे मंत्र त्यांनीच म्हणावे आणि त्यांनीच पाऊस पाडून घ्यावा. बरोबर आहे की नाही. मग त्यांना ही गरजच पडली नसती की या तुम्ही आणि लोकांना सांगा. म्हणजे जर सगळेच असे पैसेवाले झाले तर तुम्हाला दुसऱ्यांना रेमेडी द्यायची गरजच पडणार नाही. अगदी बरोबर. सो हा मंत्र मला किती सुटेबल आहे हे आपण स्कॅनरच्या मार्फत सांगतो. ओके. कारण स्कॅनर आम्ही तुमच्या समोर धरून तुम्हाला तो मंत्र चॅन्ट करायला लावतो. त्याच्या फ्रिक्वेन्सीज आपण मेजर करतो की या फ्रिक्वेन्सीज तुम्हाला देतायत का. जर स्कॅनरने आपल्याला नाही सांगितलं तर त्या मंत्राचा युजच नाहीये. 10-20% असेल तर आपल्याला नकोय. परीक्षेमध्ये सुद्धा 100 पैकी पास व्हायला 35% तरी मार्क हवेत. खरंय. सो आपल्याला 35% जर रिझल्ट हवाय तर फायदाच नाही ना या कुठल्या गोष्टी करून. आपण जे करतोय ते आपल्याला रिझल्ट हे 100% हवेत. मग म्हणून आपली ही सगळी खटपट आहे. मग स्कॅनर तुमच्या सगळ्या अलाइनमेंट जी आहे ती सगळी सेट करून देतो. ओके. म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणायचे ना की अँटेनाज होते, टेरेसवर लावलेले असायचे अल्युमिनियमचे अँटेनाज, खाली टीव्ही असायचा आणि आपण टेरेसवर जायचो आणि तो फिरवायचो आणि हा थांब आलं, सिग्नल आले आणि चित्र आलं. सो फ्रिक्वेन्सीज ट्यून होणं गरजेचं आहे.
राईट. एनी फ्रिक्वेन्सी, तुमची पॉझिटिव्ह एनर्जी. आणि सी बेसिकली तुम्ही काय एनर्जीज कॅरी करता हे सगळ्यात पहिले माहिती असणं गरजेचं आहे. ओके ओके. कारण आज मनुष्य एवढे आपण मल्टिपल गोष्टींमधून सर्व्हाइव्ह करतोय, फायनान्शियली म्हणा, रिलेशनशिप म्हणा, एज्युकेशन वाईज म्हणा, म्हणजे मल्टिपल वेजनी माणूस तर असलेला आहे. जगी सर्व सुखी असा कोणी नाही, रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. सो ह्या एनर्जीज का डिस्टर्ब झाल्या, म्हणजेच आपल्या आणि कॉस्मिक एनर्जी आणि अर्थ एनर्जीजमध्ये अलाइनमेंट चुकली आहे. मग आपण स्कॅनरच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या एनर्जीज अलाइन करून द्यायचं काम करतो. ओके. सो बेसिकली जेव्हा एखादी व्यक्ती येते तेव्हा आपण एनर्जीज तर त्या व्यक्तीची अलाइन करतोच, पण आपण त्यांना घरातलं पाणी सुद्धा आणायला सांगतो. म्हणजे घरात 24 तास ठेवलेलं. आता तू म्हणशील की हे 24 तास ठेवलेलं पाण्याचा काय उपयोग आहे, तर जेव्हा तुम्ही येताय तेव्हा तुम्ही कुठून येताय, तुम्ही ज्या घरात राहताय त्या घराचे व्हायब्रेशन्स त्या पाण्यावर कसे आलेले आहेत, ते व्हायब्रेशन्स कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहे, म्हणजे तुमचं घर तुम्हाला कसं व्हायब्रेशन्स देत आहे हे चेक करण्यासाठी आपण घरातून पाणी मागवतो. ओके. ते पाणी आणि तुम्ही जो रेग्युलर ज्या वस्तू वापरता, लाईक प्रत्येकाला सवय असते की माझं ह्या फेवरेट गोष्टी आहेत. सो त्या फेवरेट गोष्टी म्हणजे तुम्ही अगदी 10 अंगठ्या घालत असाल कुठल्या रत्नांच्या, तर आम्ही तेही सांगतो की तुम्ही त्या घेऊन या. किंवा तुमचं एखादं वॉच असेल, वॉलेट असतं, जेंट्स मोस्टली बेल्ट्स वगैरे यूज करतात, पेन यूज करतात, बायकांचं पर्टिक्युलरली कानातले असतात, गळ्यातलं असतं, हातातले बँगल्स वगैरे असतात. तर आम्ही सांगतो की जे तुमचं रेग्युलर आहे त्या वस्तू तुम्ही घेऊन या. मग तो व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर आपण पहिले सगळं त्या जे आहे त्याच्यावरती चेक करतो आणि त्याच्यावरून आपण फाइंड आउट करतो की या व्यक्तीच्या एनर्जीज पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह. सो स्कॅनर टेल्स यू एव्हरीथिंग. ओके. मग स्कॅनरने जेव्हा आपल्याला कळतं की या म्हणजे समोरासमोर इन्स्टंट रिझल्ट्स आहेत, कुठे लॅबमध्ये रिपोर्टची वाट बघायची गरजच नाहीये. तो स्कॅनर फक्त 400 ग्रॅम्सचा आहे, पण जेव्हा तुमच्याशी अलाइन केलं जातं स्कॅनरला तेव्हा तो स्कॅनर कधी कधी एवढा हलका होतो की त्याची व्हायब्रेशन सुद्धा आम्हाला कळला. सी बेसिकली आम्हाला त्याचं सगळं ऍक्टिव्हिटीज कळतात. तो व्हायब्रेट होतोय का, तो हेवी होतोय का, तो कसा फ्लिप करतोय, ह्याच्यावरून आम्हाला सगळं तुमचे एनर्जी ची बॅलन्सिंग सगळी समजून येते. मग जेव्हा आम्ही अशा एखाद्या व्यक्तीला चेक करतो तेव्हा त्याच्या स्कॅनरच्या वेटवरून कळतं की याच्या एनर्जीज कशा आहेत आणि त्या सॅम्पल्सवरून तुम्ही बघू शकता की आम्ही तुमचं कसं चेक करतोय ते. ब्रीफली आम्ही अगोदर त्यांना सांगतो की अशा पद्धतीने हा स्कॅनर वर्क करतो. कमीत कमी 3 तास लागतात एका व्यक्तीला चेक करायला. सो जेव्हा 3 तास तुम्हाला काढायचे असतात, असं नाहीये की गेल्या 2 मिनिटात तुमचं काम झालं, नाही. पहिले आपण तुमचे DNA सॅम्पल्स घेतो. DNA सॅम्पल्सवरून आपण तुमचे पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जीज सगळ्या चेक करतो. त्याच्यानंतर आपण चेक करतो तुमचा ऑरा, कारण ज्या एनर्जीज तुम्ही कॅरी केल्या तोच तुमचा ऑरा असतो. एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या निगेटिव्ह काहीतरी त्यांच्यावरती एनर्जीचा प्रभाव असेल, आता मी सायन्सला सोडून नाही जाते कारण हे फील्ड माझं फील्ड आहे, सायंटिफिक आहे आणि मी त्याच गोष्टींवरती स्टिक राहीन. तर जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये निगेटिव्ह एनर्जीज आपल्याला दिसतात तेव्हा जेव्हा आपण ऑरा पण त्यांचा चेक करतो तेव्हा हा मिनिमम जो आपण एक बेसिक कॉन्सेप्ट ठेवलेला आहे की 2 मीटर ते 3.5 मीटरच्या मध्ये एखादा ह्युमन बिंगचा नॉर्मल माणसाचा ऑरा असतो, ॲव्हरेज एक असतो. त्याच्यापेक्षा कमी किंवा अगदी कट टू कट कधी 2 ह्याच्यापर्यंत पण येतो, मीटरपर्यंत. मग त्याचा तो ऑरा सुद्धा निगेटिव्ह असतो, कारण तुम्ही निगेटिव्ह एनर्जी एमिट करताय. तर तुम्ही निगेटिव्ह एनर्जी जेव्हा एमिट करताय, तुमची बॉडीच निगेटिव्ह आहे, तुमची एनर्जी निगेटिव्ह आहे, तर तुम्ही ऑरा पॉझिटिव्ह असू शकता. करेक्ट आहे. मग तुमच्याबरोबर ज्या होणाऱ्या घटना आहेत की तुमचं करिअर नाही होते, तुमचं फायनान्स नाही होते, तुमच्या लाईफमध्ये स्टेबिलिटी नाही होते, या सगळ्याला रिलेट करतं किंवा रिझन हे तुमचा ऑरा. मग सगळ्यात पहिले आपण तुमच्या एनर्जीज फिक्स करतो. मग आता एनर्जीज कशा फिक्स करतो, तर काही गरीब लोक सुद्धा येतात आपल्याकडे की ज्यांची ऐपत नसते. पण अजून एक महत्वाची गोष्ट मी सांगेन, नथिंग इज कॉन्स्टंट. या जगामध्ये कॉन्स्टंट असं काहीच नाहीये. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. येस, कारण एव्हरीडे चेंज होतोय. सूर्य सुद्धा एका ठिकाणाहून रोज नाही उगत आहे, तो सुद्धा डिग्रीने चेंज होतोय. वातावरण चेंज होत आहे, सगळंच चेंज होत आहे.
सो तुम्ही म्हणाल की आम्हाला जे दिलेल्या गोष्टी आहेत या लाईफ टाईम आहेत, पण त्याची पण एक प्रोसेस आहे. बर. ते सुद्धा कुठेतरी निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार. सो जेव्हा आपण एखाद्या रेमेडीज देतो, त्या रेमेडीज तुम्हाला अगदी श्रद्धेने करायच्या आहे. बर. असं नाहीये की मॅडमकडे गेलो 2 दिवसाचा तो एक उत्साह असतो आणि 2 दिवस केलं आणि नंतर परत बॅक टू मॅडम, काही फरक पडत नाहीये. पण तुम्ही करताय का त्या? मग आपण लोकांना सांगतो की तुम्हाला शक्य असेल तर एका गायीच्या 7 प्रदक्षिणा घाला. ओके, त्याने तुमचा ऑरा पॉझिटिव्ह होतो. ओके. पण आता ती गायी म्हणजे असली पाहिजे, ती अशी बांधून जबरदस्तीने कुठेतरी उभी केलेली नसावी. ती स्वतः स्वइच्छेने गवत खाणारी असावी. तुम्ही आणून दिलेला पेंडा खाणारी नसावी. आता अशी गाय शोधायला तर तुम्हाला डिफिकल्ट आहे. सो आपण बऱ्याच वेळेला काही चुकीच्या धारणांनी करतो. बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की ग्रीन ग्रासवर चाला. जसं आपल्याला माहिती आहे की मॉडर्नायझेशन आणि अर्बनायझेशन झाल्यामुळे ग्रीन ग्रास नाहीये कुठे. मग आर्टिफिशियल ग्रास काही कामाचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मोठे मोठे जे कॉम्प्लेक्सेस झालेले आहेत त्यांनी जॉगर्स पार्क ठेवलेले आहेत, तिथे ग्रास आहेत. ते पण काही ठिकाणी ते आर्टिफिशियल आहेत. आता तिथे सगळेच जण जाऊ शकत नाहीत, कारण तिथे फक्त जे मेंबर्स आहेत त्यांना अलाउड असतं. करेक्ट. मग अशा केसमध्ये गरिबांनी काय करावं? मग गाय हे एकमात्र असं आहे, ऑप्शन आहे, पण ते सुद्धा आजकाल गाय मिळणं फार डिफिकल्ट आहे. सो आमच्याकडे रिसर्च टीमनी भरपूर त्याच्यावरती मेहनत करून काही अशा गोष्टी बनवलेल्या आहेत, त्या फक्त तुम्हाला धारण करायच्या आहेत. त्या धारण केल्याने तुमचा ऑरा कॉन्स्टंट तसा राहतो. म्हणजे अगदी आम्ही 1-2 तासांनी ऑरा चेक केलेला आहे. इनिशियली आम्ही स्वतःला गिनीपिग बनवलंय. आम्ही खूप वर्ष स्वतःवर काम केलेलं आहे. म्हणजे माझे जे काही ओळखीचे नातेवाईक किंवा ते असतील तर ते म्हणतील की हे कसं काय, म्हणजे एवढ्या पॉडकास्ट बघून त्यांना सरप्रायझिंग वाटेल, पण हे वादळापूर्वीचं हे वादळ आलेलं आहे आता. त्याच्या अगोदरचं जे मी मेहनत केलेली आहे ती मेहनत आज तुमच्या समोर पुढे येते. राईट. कारण मी माझ्या घराला, मी माझ्या मुलांना, त्याच्यामध्ये माझ्या आईवडिलांचा पण फार मोठा भाग आहे की मी त्यांच्यावरती सगळं इम्प्लिमेंट केलेलं आहे. म्हणजे अगदी मुलं सुद्धा, अरे उभा राहा रे, मला चेक करू दे. सो 1-1 तासांनी आम्ही ऑरा चेक केलेले आहे. म्हणजे असं नाही की कोणीतरी रॅन्डमली आम्हाला काहीतरी सांगितलं की आम्ही रिसर्च केलेलं आहे, पण ते मी प्रूव्ह करून बघितलेलं सुद्धा आहे. की ते वर्क करतंय की नाही. आणि मग अशा आम्ही गोष्टी बघितलेल्या आहेत की त्या रिअली वर्क करतायत. खाण्यापिण्याचं काही बंधन नाहीये, फक्त तुम्हाला त्या कॅरी करायच्या. मग तुमचा ऑरा कधी चांगला राहतो की जेव्हा तुम्ही एक शिल्ड मध्ये राहता, तेव्हा तुमच्या वरती निगेटिव्ह एनर्जीचा काही कधी प्रभाव येत नाही तेव्हा. मग तुम्हाला एक शिल्ड दिलं जातं, जसं कर्णाला कवच कुंडल होतं. बरं ना, फार मोठा शब्द मी वापरतीये, पण आपण सुद्धा एनर्जीचं एक असं कवच देतो की तुम्ही कुठेही जा, कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीज तुम्हाला त्या कवचाला तोडू शकत नाहीत. पण त्याचा चुकीचा वापर करणं सुद्धा टाळलं पाहिजे. कारण मी म्हटलं की तुम्ही जाऊ शकता, तर तुम्ही फार एखाद्या मोठ्या एनर्जीला जर तुम्ही चॅलेंज केलं की या माझ्याशी भांडायला, तर ते तसं होऊ शकत नाही. सो नॉर्मल रुटीनमध्ये, नॉर्मल लाईफमध्ये ज्या एनर्जीज आपल्या बरोबर आहेत, आपण येतोय जातोय रस्त्यावरून, कुठे हॉटेलमध्ये किंवा कुठे पिकनिक स्पॉट्सना वगैरे, तिथे अशा मल्टिपल निगेटिव्ह एनर्जीज असतात. सो या एनर्जीज आपल्याबरोबर कॅरी होऊ नयेत किंवा आपल्यामध्ये त्यांचं एंटर होऊ नये, त्याच्यासाठी आपण एक शिल्ड देतो. सो बेसिकली ऑरा प्रोटेक्ट राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज दॅट इज अ मेन मर्मबिंदू म्हणतात ना, तो आहे. कारण तो एकदा कोणी नॉक करून जर एंटर केलं तर संपलं. सो अशा पद्धतीने आपण ऑरा फिक्स करतो, त्याने तुमचा तो ऑरा कॉन्स्टंट राहतो. ते फक्त तुम्हाला 24 तास घालायचंय, ते काढायचं नाहीये. असं नाहीये की आज घातलं आणि उद्या काढून ठेवलं. नो, बॅक टू अगेन तुमचं नॉर्मल. म्हणजे आम्ही असंही चेक केलेलं आहे की ते काढून ठेवल्यानंतर परत तुमचा ऑरा परत नॉर्मल ह्याला येतो. सो म्हणून मी म्हटलं नथिंग इज कॉन्स्टंट. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत केलीच पाहिजे. म्हणजे असं नाहीये की मी तुम्हाला ते संजीवनी बुटी दिली आणि तुम्ही अमर झाला.
सो त्या गोष्टींचं पालन करणंही गरजेचं आहे. या गोष्टींना चार्ज करावं लागतं. ओके. आता या ज्या वस्तू दिलेल्या असतात किंवा काही घालण्यासाठी, तर त्यांच्या वरती सुद्धा अशा एनर्जीज येतात, कारण ते मल्टिपल कलेक्ट करून एनर्जीज तुम्हाला प्रोटेक्ट करतो. मग त्यांना चार्जिंग प्रोसेस असते, तर ती तुम्हाला स्वतःला चार्ज करायची असते. आता तुम्ही कशा फील्डवर काम करताय दॅट ऑल्सो मॅटर करतं. ओके. काही जणांचं फील्ड असं आहे की ते मुर्दा घरामध्ये काम करतात, काही हॉस्पिटल्समध्ये काम करतात. सी, जसं प्रोफेशन तसं तुमचं एनर्जीज तुम्ही कॅरी करता. सो जेव्हा अशा ठिकाणी लोक कामं करतात तेव्हा त्यांना ते आठवड्याने किंवा 15 दिवसांनी ते चार्ज करणं गरजेचं आहे. ओके. कारण मल्टिपल एनर्जीज, ज्या बॅड एनर्जीज आहेत त्या तिथे कलेक्टिव्ह असतात आणि त्या तुमच्यावरती हावी होऊ शकतात. मग हे जे वस्तू जी आपण दिलेली आहे ही तुम्हाला प्रोटेक्ट करते. आणि मग ही क्लेन्झिंग प्रोसेस आहे. मग ते क्लेन्झ करायचं आणि परत घालायचं. म्हणजे दिस इज अ लाईफ टाईम. फक्त 2.5 तास हे तुमच्या शरीरातून ते चार्जिंग प्रोसेस म्हणजे क्लेन्झ होताना ते तुमच्या बाहेर असतं. अगेन यू हॅव टू वेअर इट. तुम्हाला ते घालायचं असतं. त्याच्यानंतर येतो आपण पंचमहाभूतांच्या शक्तीकडे. सगळ्यांनाच माहिती आहे की पंचमहाभूतांच्या शक्तीवरच आपण सगळं काही चालवलेलं आहे. सो जेव्हा पंचमहाभूतांचं आपण जेव्हा चेक करतो तेव्हा बऱ्याच वेळेला असं कळून येतं की बऱ्याच जणांचे 5 एलिमेंट्स जे असतात हे कुठेतरी डिस्टर्ब असतात. सो जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश. सो जेव्हा हे एलिमेंट सुद्धा डिस्टर्ब होतात तेव्हा तुमच्या लाईफमध्ये उथलपुथल होते. कारण पृथ्वी याच्यावरच आहे. मग आपण हे एलिमेंट सुद्धा स्कॅनरच्या मार्फत चेक करतो. ओके. कुठे किती एलिमेंट्स किती पर्सेंटेज दाखवत आहे आपल्याला तेही आपल्याला कळतं. ओके. आणि मग त्याच्यानंतर हे सगळं आपण इनिशियली सगळं चेक करून क्लायंटला दाखवतो की अशा पद्धतीने तुमच्या एनर्जीज बघा कशा आहेत. आणि मग आपण रेमेडियल पार्ट त्यांच्या हातात देत जातो. आणि मग त्या रेमेडियल पार्टने ज्या एनर्जीज अगोदर कमी दाखवलेल्या असतात किंवा 0 असतात किंवा काहींच्या ब्लॉक असतात. सी, स्कॅनरने येस ऑर नो दाखवून किंवा एनर्जीज 5% तरी दाखवावी किंवा 0 दाखवावी, पण बऱ्याच वेळेला स्कॅनर ब्लॉक्ड होतो. ऍब्सोल्युटली. त्याचं हेवीनेस येतो, तो कंट्रोलेबल राहत नाही. तो एवढा हेवी होतो की 2 हातांनी तो कंट्रोल करता येत नाही. सो इन दॅट केस एखादी एनर्जी ब्लॉक झाली म्हणजे इट्स इन अ डेडली पोझिशन. अच्छा. सो हे इंडिकेशन्स आहेत आम्हाला. जसं ट्युनिंगमध्ये प्रॉब्लेम झाला की खरखर सुरू होतं, राईट. सो आपल्याला कळतं, कारण आपल्याला ते नॉलेज आहे की रेडिओ कसा ऑपरेट होतो किंवा एखाद्या फ्रिक्वेन्सीज कशा मॅच करायच्या आहेत. सो जेव्हा स्कॅनर ब्लॉक्ड होतो तेव्हा आम्हाला कळतं की दीज एनर्जीज आर डेडली. या व्यक्तीमध्ये या एनर्जीजचा कुठेतरी प्रॉब्लेम आहे, मेजरली प्रॉब्लेम आहे. मग आपण जातो पुढे. मग जेव्हा या एनर्जीजचा प्रॉब्लेम येतो तेव्हा आपण जातो 7 चक्राजवर. ओके. आता 7 चक्राज म्हणजे बॉडी ऑर्गन्स. प्रत्येक चक्र इज रिलेटेड टू सम ऑर्गन्स. सो बेसिकली आपल्या बॉडीमध्ये मल्टिपल चक्रज आहेत. मग ते चक्रज मेजर चक्रजना देऊन ते ऑर्गन्स त्याच्याशी रिलेट केलेले आहेत. मग जेव्हा हे ऑर्गन्स आपण जेव्हा चक्रज सुरुवात करतो रूट चक्रापासून 7 चक्रज आपण म्हणतो, पण आम्ही 11 चक्रज चेक करतो. ओके. त्याच्यामध्ये आम्ही स्पेशली रूट चक्र आहे, देन सॅक्रल आहे, देन मणिपुरा चक्र सोलार प्लेक्सस आहे, देन हार्ट चक्र आहे, देन थ्रोट चक्र आहे, थर्ड आय आहे आणि क्राऊन चक्र आहे. करेक्ट. राईट. सो याच्या अपार्ट आम्ही नेवल चक्र पण चेक करतो. ओके. आम्ही हार्ट चक्रचे 2 पार्ट चेक करतो, फ्रंट हार्ट अँड बॅक हार्ट. ओके. त्याच्यानंतर थ्रोट चक्रमध्ये आपण जर अप गेलो तर थर्ड आय आहे. सो थर्ड आय बरोबर आम्ही फोरहेड पण चेक करतो. बिकॉज फोरहेड, थर्ड आय जसं तुमचं इंट्युशन लेवल कळतं त्याच्यावरून, तर फोरहेडवरून आपल्याला कळतं की तुमची बुद्धिमत्ता आणि तुमची बुद्धी कुठे जास्त अफेक्ट करते. इंटेलेक्च्युअल तुमच्या पॉवर्स कळतात. मग फोरहेडवरून आपण क्राऊन चक्रवर जातो. आता या अख्ख्या शरीराला कोण कंट्रोल करताय तर ब्लड. सो आम्ही स्पेशली स्प्लीन हा एक असा ऑर्गन घेतलाय जो की चक्रजमध्ये आम्ही कन्वर्ट केलेला आहे. तो तर आम्ही स्प्लीनला चेक करतो. स्प्लीनवरून तुमच्या मल्टिपल तुमच्या बॉडीमध्ये असलेले सगळे डिझिजेस आपल्याला कळून येतात. स्प्लीन म्हणजे काय? स्प्लीन हे एक असं ऑर्गन आहे की आपल्या बॉडीमध्ये 70% वॉटर आहे. सो ब्लड, जे रेड ब्लड सेल्स आहेत हे जुने होतात.
तर ते नवीन व्हायचं पुन्हा काम करतं. जसं वॉटर प्युरिफायर आहे, बरोबर आहे, आपण खराब पाणी घेतो ते प्युरिफाय होऊन आपल्या बॉडीमध्ये ते चांगलं पाणी येतं. तसं स्प्लीनचं काम सुद्धा आहे की ब्लड सेल्सना रिजनरेट करायचं, नवीन त्याच्यात हे करायचं. सो जर स्प्लीनमध्ये प्रॉब्लेम आला तर तुमचे हार्ट अटॅक्सचे प्रॉब्लेम्स, व्हेरिकोवेन्स, सायटिका, आजकाल वेन्सचे प्रॉब्लेम्स आहेत, गोळे येणं, वात, सगळं काही होत आहे, ब्रेन हॅमरेजेस होत आहेत, इन्सोमेनिया, हे असे जे बिमारी जी रोग डेव्हलप्ड होत आहे बिकॉज ऑफ ब्लड. मग हे सॅम्पल्स पण तुम्ही घेता? येस, आमच्याकडे सॅम्पल्स असतात. स्कॅनरमध्ये आम्ही ते सॅम्पल्स टाकतो आणि आम्ही त्या ऑर्गनला ते सॅम्पल्सच्या फ्रिक्वेन्सीज मॅच होतात. सॅम्पल्स हे त्या फ्रिक्वेन्सीचे बनवलेले सॅम्पल्स आहेत. सो तुमच्या बॉडीमधलं स्प्लीनची जी फ्रिक्वेन्सी आहे, ज्या फ्रिक्वेन्सीवरती ते हे करतंय सेट आहे, तीच फ्रिक्वेन्सी आपण येतो आणि मग त्याचे रिडिंग्स आम्हाला मिळतात. सो असे प्रत्येक चक्राच्या फ्रिक्वेन्सीजच्या रिडिंग्स आपण घेतो आणि मग त्याच्यावरून आपण सांगतो की तुमच्या या चक्रांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. आणि मग आपण पुढे जातो. आता पंचमहाभूत, 7 चक्रस, 11 चक्रस आपण जे घेतो ते, आता ह्यांना कोण होल्ड करतं? येस, होल्ड नाही, यांच्यावरती आपण कठपुतली आहोत. यांना कोण मॅनेज करतंय तर डिवाइन युनिवर्स, कॉस्मिक एनर्जी. म्हणजे 9 ग्रह जे आहेत हे सगळं या सगळ्याला कोरिलेट आहे, हे सगळं रिलेट करतंय, कनेक्ट आहे. मग हे सगळं झाल्यावर आपल्याला कळून येतं की यांचे, आम्हाला कळतं कारण आता एवढा अनुभव झालेला आहे. त्याच्यामुळे अगदी नाही जरी केलं ना तर आम्ही एकमेकांना सांगतो की याचा या प्लॅनेटमध्ये प्रॉब्लेम असेल. म्हणजे तू जरी सांगितलंस की तुला असं असं होतंय तर आम्हाला कळून येतं की तुझ्या या प्लॅनेटमध्ये प्रॉब्लेम आहे, या प्लॅनेटची एनर्जी कमी झालेली आहे, तुला ही गोष्ट केली पाहिजे. सो पंचमहाभूत, 11 चक्रस. आता आपण येतो प्लॅनेटकडे. मग आपण सूर्यापासून राहू केतूपर्यंतच्या एनर्जीज चेक करायला सुरुवात करतो. दॅट ऑल्सो फ्रिक्वेन्सीज मॅच आहेत सॅम्पल्स बरोबर. सो सन एनर्जी, तुमची व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सीज, त्याच्या एनर्जीज आपण चेक करतो. आणि जसं जसं आपण सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, इथेच आपल्याला कळतं की कुठला प्लॅनेट तुम्हाला सपोर्टिव्ह आहे आणि कुठला नाहीये. बेसिकली सगळेच प्लॅनेट्स तुम्हाला ऍट अ टाइम एनर्जीज देत नसतात. कारण जर असं असतं तर तुम्ही कुठे दुसरीकडे असता. कारण आपल्याला हे जे प्रॉब्लेम्स होतात, सूर्य हा राजा आहे ग्रहांचा. सो फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग असाल, नोकरीने मजबूत असाल, तर प्रत्येक घराची अशी वैशिष्ट्य आहेत. बरोबर. सो जो तुमचा ग्रह खराब असतो, आपल्याला कळतं की रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे, मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत, नोकरी लागत नाहीये, मनी फ्लो नाहीये. सो प्रत्येक ग्रहांना एक वैशिष्ट्य दिलेलं आहे की तुम्ही हे गोष्टी त्या शरीराला किंवा त्या मनुष्याला का त्या जीवात्म्याला द्यायच्या आहे. मग जेव्हा इथे कळतं तर हे ऑटोमॅटिकली रिलेट होतं तुमचं चक्रास बरोबर. चक्रास बरोबर रिलेट झालेलं ऑटोमॅटिकली रिलेट होतं तुमचं पंचमहाभूतांबरोबर. मग एकदा तुमच्या प्लॅनेट्सना सेट केलं, नथिंग लाईक इट, सगळं सेट झालं. करेक्ट. सो तुमचे प्लॅनेट सेट झाले, तुमच्या प्लॅनेट्सच्या एनर्जीज दाखवल्या. मल्टिपल केसेसमध्ये असं होतं की लोकांचे 2 प्लॅनेट्सवरती त्यांचं आयुष्य चाललंय. आता बेसिकली आता आपण इथे येऊया थोडासा पत्रिकेकडचा थोडासा भाग. टू ड्यू रिस्पेक्ट विथ ऑल द ज्योतिषी, कारण मी पण पत्रिका बघते, पण आमच्या या सिस्टमला, या सायन्सला कुठल्याही बर्थ डेट किंवा बर्थ टाईमची गरज नाहीये, कारण आम्ही DNA सॅम्पल्सवरून करतो. आता पत्रिका फार सुंदर विषय आहे. लोक सगळेजण जातात ज्योतिषाकडे आणि पत्रिका चालतं. माझे हे असे ग्रह आहेत, माझे हे असे प्लॅनेट चाललेत, मला ही महादशा आहे, मला ते याचा त्रास आहे, मला दिडकी, म्हणजे बरंचसं काही असं सगळं चालतं. सो बेसिकली जेव्हा आपण पत्रिकेवरती येतो तेव्हा पत्रिका ही एखाद्या ज्योतिषाला, तो ज्ञानी आहे, त्याला ज्ञान आहे, पण जेव्हा आपणच त्यांना एखादी चुकीची माहिती देतो तेव्हा ते बिचारे काय करणार. करेक्ट. जर पत्रिकेचा विषय घ्यायचा झाला तर माझ्या आईने माझ्या हजारो नाही लाखो जणांना पत्रिका दाखवल्या असतील. ओके. हजारो नाही लाखो पैसे तिने खर्च केले असतील. पण मला आठवतं, कारण ती सांगायची किंवा मलाही घेऊन जायची, कुठल्या ज्योतिषाने माझ्या करिअरमध्ये
आज माझं जे एज आहे त्या एजमध्ये मी काय काय करीन आणि माझं लाईफस्टाईल कसं असेल हे आजपर्यंत एकाही ज्योतिषाने सांगितलं नाही. ओके, बरोबर आलेलं नाही, रिलेट झालं नाही. तर याच्यावरही मी रिसर्च केलं की हे असं का. तर रिझन इज की त्या ज्योतिषाचा काहीच त्याच्यात चूक नाहीये. कारण जी डेट त्यांना दिली गेली, लाईक मी सेलिब्रेट करते माझं 3 जानेवारी. ओके, राईट. सो 3 जानेवारी ही डेटच चुकीची आहे. बर, म्हणजे बर्थडे ती नाहीये, बर्थडेट आहे. माझ्या आईने सांगितलं की तू 3 तारखेला जन्माला आली. राईट. लाईक तुझ्या आईने तुला सांगितलं असेल की सोहम तू या तारखेला जन्माला आलास. पण बाळ तर 9 महिने, समजा मी 8 महिने 7 महिने जे काही मी दिवस घेतलेले आहेत ते आईच्या पोटात तर मी जिवंत आहे. मी त्याच्यानंतर बाहेर आली. करेक्ट. तर आईचं आणि माझं कॉर्ड कटिंग डे आहे, तो बर्थडे नाहीये. द डे 1 इज माय बर्थडे, जो की या पृथ्वी तलावर कुठलीच आई आणि कुठलेच वडील सांगू शकत नाही. ओके. मग आता जे आई वडील त्या मुलाची डे 1 ची डेट सांगू शकत नाही, तर तो बिचारा ज्योतिष जे कॉर्ड कटिंग डे सांगितल्यावरती तो तुमचं प्रेडिक्शन देणार, ते कसं बरोबर असू शकतं. समटाईम्स आपण रिलेट करू शकतो, ते 40-50% कधीतरी होऊ शकतं. पास्ट सांगू शकतो, फ्युचर नाही कोणी सांगू शकत. सो म्हणून आम्ही बिलीव्ह करतो, जे आम्ही हे सायन्सच्या थिअरीने जातोय, की डे 1 इज युअर बर्थडे. ज्या दिवशी तुम्ही या जगात आलात तो तुमचा बर्थडे नाही, आणि म्हणून आम्ही DNA सॅम्पल्स वरून प्लॅनेट्सना चेक करतो. ओके. सो प्लॅनेट्सची पोझिशन आम्हाला त्या व्यक्तीची मिळते, कारण DNA हा फक्त जगामध्ये तुमचाच असू शकतो, दुसरं कोणाचाच असू शकत नाही. करेक्ट. 3 जानेवारीला करोडो लोक जन्माला आली. आज त्यांचं लाईफ आणि माझं लाईफ सेम आहे का? नाही. आता वेळ पण तू म्हणशील की वेळ तर बदललेली दुसरी आहे, पण ज्या दिवशी मी जन्माला आली, ज्या वेळेला मी आली, जगामध्ये मल्टिपल लोक त्या वेळेला जन्माला आली असतील. करेक्ट. बरोबर आहे. सो सगळेच लाईफ सेम सर्व्हाइव्ह करतायत का? नाही. सो DNA सॅम्पल्स हे आपले जेनेटिक आहे, जे आपल्या पिढ्यापासून आपल्याकडे आलेले आहे. आईच्या 7 पिढ्या, वडिलांच्या 7 पिढ्या, असं चेन ऑफ जनरेशन्स आलेले आहेत. मग आपण त्याच्यावरून तुमची राईट पोझिशन त्या ग्रहांची सांगून त्याच्यावरती रेमेडीज देतो. ओके. आणि दॅट इज परफेक्ट. ओके. सो पत्रिकेवरून तुला समजा एखाद्या ज्योतिषाने सांगितलं की सोहम तुझं गुरु थोडासा वीक आहे, सो तू पुखराज घाल. ओके. आता मी थोडंसं याच्यावर येते. सोहम जाईल, म्हणेल माझ्या पॉकेटमध्ये किती आहेत? ओके, 50,000 आहेत. एखाद्या जेमस्टोनवाल्याच्या दुकानात गेला, तो पहिले विचारेल साहेब काय पाहिजे, तर तुम्ही सांगाल की गुरुचं पुखराज हवाय मला. काय बजेट आहे? फर्स्ट थिंग इज बजेट. सगळीकडे गेल्यावरती बजेट विचारलं जातं, काय बजेट आहे? तर तुम्ही सांगता की एक 40-50 हजारापर्यंतचं दाखवा. तो मल्टिपल स्टोन्स तुमच्याकडे दाखवतो. तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही एखादा स्टोन घेऊन येता. त्या ज्योतिषाने तुम्हाला सांगितले की गुरुचा हा मंत्र म्हणा आणि त्याच्यावरती 108 वेळा जाप करा आणि ती अंगठी देवासमोर ठेवा, धूपदीप दाखवा आणि ती अंगठी घाला. करेक्ट. मी बरेच जणांच्या अंगठ्या उतरवलेल्या आहेत, कारण जे तुम्ही स्टोन्स घालता त्याचे व्हायब्रेशन्सच तुम्हाला मिळत नाहीये. ओके. सो जो स्टोन तुम्ही घालताय त्या स्टोनचं ते व्हायब्रेशन्स तुमच्या बॉडीच्या त्या गुरुच्या व्हायब्रेशन्सना मॅचच करत नाही, तर तो 50,000चा घाला का 5,000चा घाला का 500 रुपयाचा घाला, तो तुम्हाला कधीच फळं देणार नाही. ओके. सो ट्युनिंग होणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हायब्रेशन्स त्यांचं अलाइनमेंट होणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग जेव्हा आम्ही एखाद्याला ग्रहाचे आम्ही क्रिस्टल्स देतो, बेसिकली आम्ही जेव्हा उपाय देतो तेव्हा आम्ही मंत्रांपासून सुरुवात करतो, जसं मी मगाशी म्हटलं. पहिले आम्ही त्या व्यक्तीला मंत्र म्हणायला सांगतो. टेक फॉर एक्झाम्पल, जर तुमचा सूर्याचा मंत्र आहे, ओम सूर्याचा जो मंत्र आहे, तो सूर्याचे मल्टिपल मंत्र आहेत. मग आम्ही त्याला पहिले हे करतो की मंत्राने तुझा सूर्य ठीक होणार आहे का, स्ट्रॉंग होतोय का. तर सन प्लॅनेटच्या मला फ्रिक्वेन्सीज काहीच दिसत नाही, म्हणजे सनला तुझ्या मंत्राने काहीच फरक पडणार नाही. देन वी गो टू सेकंड ऑप्शन.
मग आपण म्हणतो की चल सूर्याचं दान कर. मग दान केल्याने होणार आहे का? तर अगेन सूर्याची एनर्जीज काहीच दिसत नाहीये. म्हणजे दानही तुला काही कामाचं नाहीये. मग आम्ही आमच्याकडचे जे यंत्र आहेत ते आम्ही यंत्र ठेवायला देतो की हे यंत्र ठेवल्याने काही तुला होणार आहे का? तर तेही नाही होते. मग आता राहिलं सूर्याला, बाबा आपल्याला प्रेस करायचंय, राजा आहे तो ग्रहांचा. मग आपण सांगतो सूर्याला जल दे. महत्वाची आणि मजेदार गोष्ट एक सांगते की जल देताना सुद्धा बरेच वेळेला लोकांना जल द्यायची प्रक्रियाच माहिती नसते आणि बेसिकली लोक मंत्र म्हणत जल देतात. माझ्याकडे काही क्लायंट्स असे आहेत की ज्यांना फक्त जल द्या ही रेमेडी आलेली आहे, मंत्र म्हणायचा नाहीये. कारण मंत्र म्हटला की सूर्य परत बॅक टू नॉर्मल, परत आपल्या ह्याच्यावरती नॉर्मल ह्याच्यावरती जातो, जे तुमचं नॉर्मली त्याचं फ्रिक्वेन्सीज आहेत त्याच्या. म्हणजे फक्त तुम्हाला जल द्यायचंय, काहींना फक्त मंत्र म्हणायचा आहे, काहींना फक्त स्नान करायचंय सूर्याच्या काही आम्ही ज्या वस्तू देतो त्या. मग फक्त बकेटमध्ये ठेवायचं आणि त्यांनी आंघोळ करायची. सो सूर्य तुमचा स्ट्रॉंग होतोय. ह्याच्यातूनही काही जणांचं असं होतं की ह्याही गोष्टी त्यांना कामी येत नाहीत. मग फायनली आपण जातो याच्यावरती जेमस्टोन्स वरती. पण जेमस्टोन्स थोड्यासे एक्सपेन्सिव्ह रेंज असते म्हणून आम्ही क्रिस्टल्स देतो. मग क्रिस्टल्सचे ब्रेसलेट्स असतात. आता एका व्यक्तीला आम्हाला कमीत कमी 50 ब्रेसलेट्स द्यावे लागतात एका प्लॅनेटचे. प्रत्येक क्रिस्टलला एक वैशिष्ट्य आहे की तो या प्लॅनेटला आणि हे प्रभावित करतो एनर्जीज. सो आम्ही ते ब्रेसलेट देतो, हातात ठेवतो आणि सनचं सॅम्पल फ्रिक्वेन्सीज तुमच्या बरोबर मॅच केलेल्या असतात. जर ते ब्रेसलेट तुमच्या हातात दिल्यावरती जर स्कॅनर ओपनच होत नाही, दॅट मीन्स दॅट ब्रेसलेट इज नॉट सुटेबल टू यू. ते सूट करत नाहीये. असं आम्ही मल्टिपल ब्रेसलेट्स देत जातो आणि ज्या क्रिस्टल्स एनर्जी तुझ्या फ्रिक्वेन्सीजना मॅच करते आणि सूर्य तुझा बरोबर बॅलन्स करते, त्या ब्रेसलेटला स्कॅनर सांगतो येस आम्ही तुम्हाला तो ब्रेसलेट देतो. आजकाल एवढं क्रेज वाढलेलं आहे फेसबुक, इन्स्टा आणि ह्याच्या त्याच्यावरती की क्रिस्टल ब्रेसलेट्स क्रेझिली माझ्याकडे कॉलेज गोईंग बॉईज आणि गर्ल्स येतात आणि ते म्हणतात की आम्हाला तुमच्याकडचे हे ब्रेसलेट्स द्या. मी त्यांना हात जोडून सांगते की मी हे ब्रेसलेट्स तुम्हाला देणार नाही. जोपर्यंत मी तुमच्या व्हायब्रेशन्स एनर्जीज चेक करत नाही तोपर्यंत मी देणार नाही. एखाद्याचं चांगलं झालं तर वेल अँड गुड, पण जर मी एखादं ब्रेसलेट दिलं मी तर त्याचे पैसे घेणार, कारण माझ्या घरात तर वस्तू पिकत नाही. मी दिल्यानंतर समजा त्याच्याबरोबर जर काही त्याचे इल इफेक्ट्स आले तर त्याच्यात मी सुद्धा भागीदारी आहे माझी. तुम्हाला पण एक्झॅक्टली, कारण मी पैसे कमवायचे म्हणून त्याला अशी एनर्जी पास केली जी त्याला हार्मफुल झाली, त्याचं नुकसान झालं. मग त्या नुकसानामध्ये जसं वाल्याचा वाल्मिकी झाला तसं मला नाही व्हायचंय. सो जोपर्यंत एखादी गोष्ट तुम्हाला सूट होत नाही तोपर्यंत आम्ही कोणाला कुठल्याच वस्तू देत नाही. बरेचशी लोक माझ्याकडे येतात की मॅडम आमच्या वास्तू कन्सल्टंटनी सांगितलंय हे आहे का तुमच्याकडे, पिरॅमिड म्हणा किंवा एखादं यंत्र वगैरे. तर मी सांगते मी देणार नाही, कारण जोपर्यंत ते पिरॅमिड किंवा यंत्र मी स्कॅनरनी तुझ्या परफेक्ट जागी चूज करत नाही किंवा तुझ्या घराला त्याची गरज आहे की नाही, ते व्हायब्रेशन तुझ्या घराला सूट होतंय की नाही हे बघत नाही, तोपर्यंत मी कुठलीच पिरॅमिड किंवा वस्तू देत नाही. मला पैसे मिळणार असतात पण मी हे पैशासाठी करत नाही. पैसा कमवणं हा भाग आहेच, पण जो म्हणतात ना की चारो दिशाओं से धन बटेरो, नाही तर मी पण कॉन्व्हलेक्स आणि प्रोसोप्यारे बोलली असती. बरोबर आहे ना? करेक्ट. सो असं नाही करायचंय. कमवा पण ते योग्य रीतीने कमवा. एखाद्याला मिसगाईड करून कमवणं हा भाग नाही. कारण मी सुद्धा वस्तू घेते तर मी त्या चेक करून घेते, मी त्याच्या एनर्जीज बघते. जर मला त्याच्या एनर्जीज बरोबर दिसल्या नाही मी त्या वस्तू परत पाठवून देते. जेव्हा की पोस्टल चार्जेस त्याच्यात मल्टिपल चार्जेस इन्व्हॉल्ड असतात, तरी पण नुकसान झालं तर चालेल, पण माझ्याकडून एखादी निगेटिव्ह वस्तू कुठल्याही क्लायंटला गेली नाही पाहिजे. ती परफेक्ट असली पाहिजे. क्रिस्टलचे ब्रेसलेट जेव्हा मी घेते तेव्हा मी ते तोडून बघते की हे क्रिस्टलच आहेत ना, कारण मार्केटमध्ये 100 रुपयाला क्रिस्टल्स मिळतात. बऱ्याचशा लोकांनी मला विचारलं की मॅडम 100-150 रुपयाला ट्रेनमध्ये पण आहेत की मिळतात, मग तुमच्याकडे एवढे महाग का? कारण ते महाग याच्यासाठी आहेत की ऑथेंटिक आहेत, त्याच्या एनर्जीज मी चेक करते. काही क्रिस्टल ब्रेसलेट्स आहेत ते निगेटिव्हही निघतात. मग जर अशी निगेटिव्ह मी तुला एनर्जी दिली तर
ऍडव्हर्स तुला तर होणारच आहे आणि मी तुला असं एनर्जीज दिल्यामुळे मलाही त्याचे युनिव्हर्समधून त्याचे रिझल्ट मिळणार आहे. करेक्ट. मग असे रिझल्ट मी का घेऊ? सो म्हणून कुठलीही एनर्जी चेक करताना ही अशी चेक करून घ्यायची असते. लोक डाईड ग्लासवरती डाईड करून भरपूर क्रिस्टल्स यूज करतात. रोज क्वार्ट्स मिळतात, मुलींच्या सर्रास हातामध्ये निघतात. पायराइटचे ब्रेसलेट्स आहेत. पायराइट पहनो आपको धनी धन मिलेगा. ओके. असं नाही होत. म्हणजे बऱ्याचशा केसेसमध्ये क्लायंट मला सांगतो मला पायराइट घालायचं आहे. मग जेव्हा पायराइटचे सॅम्पल्स त्याच्या ब्रेसलेट्स आम्ही देतो तर ते सूटच नाहीये. तर आम्हाला सांगावं लागतं की बाबा तुला पायराइट घालून ते सूट होत नाहीये तुला, तर तुला हे घालण्याने काही फायदा होणार नाहीये. तुझ्यासाठी देवाने काहीतरी वेगळं हे केलेलं आहे. मग तुला पायराइट कशासाठी घालायचंय? तर पैसा. मग आपण तुझे बाकीचं सगळं सेट करतोय ना. करेक्ट. तुला पायराइटची गरजच पडणार नाहीये. करेक्ट. पैसा देणारा ग्रह कुठला आहे? पैसा देणारे तुझे चक्रस कुठले? पैसा देणारे तुझे एलिमेंट्स कुठले? तुझं ऑरा मला स्ट्रॉंग करायचं आहे, तुझी पॉझिटिव्ह एनर्जी स्ट्रॉंग करायची आहे. मी तुला एवढं छान केल्यावर ऑटोमॅटिकली पैसा तुझ्याकडे येणार आहे. ऍब्सोल्युटली. एक्स्ट्रा ऍड ऑन टॉनिक घ्यायची गरजच नाही. आणि एखाद्याला खरंच पायराइट सूट होत असेल तर मग आम्ही रेकमेंड करतो. आणि ते पण मल्टिपल ब्रेसलेट्स. म्हणजे लोक घाबरतात, बापरे मॅडम आप इतना निकाल रहे हो. सो बाबा एवढे सगळे तुझ्यासाठी नाहीत, याच्यातला एक तुझ्या नावाचा आलेला आहे. करेक्ट. म्हणजे युनिव्हर्स असं प्लॅन करतं की मी ज्या काही वस्तू मागवते ना, तर जो येणारा क्लायंट असतो त्याच्या नावाचं ते कुठलं तरी असतं. कधी कधी असंही होतं की मी सगळे ब्रेसलेट्स त्याच्या हातात ठेवून सुद्धा ती एनर्जी होत नाही. म्हणजे जसं मी मगाशी म्हटले की एखाद्या क्लायंटला चेक करायला 3 तास लागतात. काही गोष्टी माझ्याबरोबर, काही क्लायंट्स बरोबर मी 5-5 तास सुद्धा असते. आणि मी कधीच ब्रेक घेत नाही त्याच्यामध्ये. किंवा आज आपण अर्ध करूयात, अर्ध आपण उद्या करूयात. कारण एनर्जी फ्लो आपण तोडतो तो. बरोबर. आज एवढ्या वर्षाच्या तुझ्या ज्या एनर्जीज आहेत त्या तू माझ्याकडे घेऊन आल्यात आणि मी त्या ढवळल्या आहेत. सी कुठल्याच एनर्जीला आवडत नाही की त्या एनर्जीज डिस्टर्ब झालेल्या. आणि जेव्हा आपण एका सेशनमध्ये, म्हणून 1 गो मध्ये करायचं असतं, एका सेशनमध्येच आपल्याला हे कम्प्लीट करायचं असतं. कारण त्याच्यासाठी मग 5 तास का लागेनात. माझं काम काय, तुमच्या एनर्जीज फिक्स करून द्यायचं. जोपर्यंत तुमच्या कुठल्याच एनर्जीज 100% मी फिक्स करून देत नाही, मी तिथून हलत नाही किंवा मी क्लायंटलाही हलवून देत नाही. पूर्वकल्पना देते की तुम्हाला कमीत कमी 3 तास काढून यायचे. 5 तास 6 तास सुद्धा लागलेले आहेत. आणि खरंच त्या क्लायंट्सचं मला कौतुक करावंसं वाटतं की म्हणजे खरंच माणूस एवढा त्रासलेला असतो की तो काही न खाता पिता देखील 6-7 तास तिथे बसतो आणि स्वतःच्या एनर्जीज बॅलन्स करून घेतो. आणि नंतरचे त्यांचे जे फीडबॅक्स जे आम्हाला मिळालेले आहेत ना, ते प्रचंड छान आहेत. म्हणजे म्हणतात ना की गुरुदक्षिणा काय असते, तर जे फीडबॅक मिळतात ना ते जे प्रचंड खूप छान मिळतात आणि खूप बरं वाटतं. ऍक्च्युली मला आता तुम्हाला सगळ्यांनाच लक्षात आलं असेल की पद्मभूषण का मिळालेलं आहे तुम्हाला. आणि ॲक्च्युली जी त्यांनी प्रोसेस सांगितली आत्तापर्यंत, खरंच म्हणजे सायंटिफिक एक सायन्सला धरून जी प्रोसेस आहे तशीच ताईंनी सांगितलेली आहे. आणि त्याच्यात एक जेन्युइन फॅक्टर पण तुम्हाला लक्षात आला असेल, कारण की त्यांनी जसं सांगितलं की XYZ म्हणजे एक प्रोसेस नाही झाली तर आम्ही लगेच दुसरी करतो, तिसरी करतो, चौथी करतो. सो सगळ्या गोष्टी तुम्हाला अलाइन करून देणं आणि त्याच्यानंतर तुमची काय म्हणतात ग्रोथ होणं किंवा मग बाकी फॅक्टर्स तुमचे पॉझिटिव्ह आणणं, पॉझिटिव्हिटीकडे नेणं, हे खरंच सायन्सला एक धरून जे म्हणतात तशा पद्धतीने आहे. सो म्हणजे जास्त करून ताईच सांगतायत त्यामुळे उलट मला एक काय म्हणतात ऐकायला मिळतंय. सो आता पुढे जाताना मला ताई तुम्हाला हे विचारायचं वाटेल की एक्स्ट्रीमली सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केलाय मी. आपला जो एक वेळ असतो, तुम्ही जे वेळ नेहमी फॉलो करता त्याच्यापेक्षा लिमिट आमचं जास्त होतं आहे, त्यामुळे आम्ही 2 पार्टमध्ये हा पॉडकास्ट डिवाइड करून रिलीज करतोय. सो ह्याचा पुढचा जो पार्ट आहे हा लवकरच येईल, त्याची वाट बघा. आणि आता जो तुम्हाला जर ताईंचा नंबर हवा असेल आणि त्यांचं सोशल मीडिया हँडल्स हवे असतील तर ते आता नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळतील.